4-5 दिवस झालं काय झालंय काय माहित आमच्या सरकारांचं का नाही 10-11 वाजेपर्यंत काय हातरून सुटणं झालंय. काय होतंय विचारलं तर सरकार म्हणलं तर माझं डोसकं कायम जडजड राहते आणि सारखी चक्कर येत्या. इथल्या जवळच्या डॉक्टरांनी सांगितलं एकदा डोक्याचा MRI करून घ्या आणि त्यात फक्त या महिन्याची माझीच 2500 रुपये पेन्शन आल्या, तुमची काय आलेलीच नाही. MRI ला 5 ते 6,000 रुपये खर्च येतो माहितीये ना का तुम्हाला. म्हणलं सरकार तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आपल्या कार्डमध्ये का नाही फक्त 2500 रुपयाला MRI स्कॅनिंग चालू झालंय, आपण जाऊया उद्या तिकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारच का नाही कराडातल्या डायग्नोपिन मध्ये घेऊन आलो. आता इथं नुसतं 2500 रुपये मध्ये MRI नव्हतं बरं का, अजून भरपूर काय काय सुविधा आहेत. आता आलोच तर तुम्हाला सगळ्यात स्वस्तातल्या सुविधा पण दाखवतो. बाहेर कुठं दातांची तपासणी करायला गेलं का नाही की पैसे घेतात, पण इथं दातांची तपासणी आणि एक्सरे एकदम फ्री असणार आहे. बाहेर कुठं MRI करायला गेलं का नाही तर 5 ते 6,000 रुपये खर्च येतो, पण इथं फक्त तुमचा 2500 रुपये मध्ये MRI होणार आहे. दिवसा 2500 रुपये आहे आणि जर तुम्ही रात्रीचा आला सांगा नाही तर अजून कमी 1900 रुपयाला तुमचा MRI होणार. इथं का नाही एक्सरे तर फक्त 300 रुपये पासून असणार आहे. ब्लड टेस्ट आणि बॉडी चेकिंग वर तर 50% ऑफ असणार आहे. या चार्ट मध्ये दिल्यात की नाही तेवढ्या सगळ्या सुविधा इथे एकदम स्वस्त मध्ये उपलब्ध आहेत. हे कराडामधलं डायग्नोपिन सेंटर का नाही गरीब आणि सर्वसामान्यांना परवडणारं एकमेव ठिकाण आहे बरं का. कराडातल्या डायग्नोपिनला याचं कसं सांगतो तुम्हाला. कराडामधल्या कोल्हापूर नाक्यावर जे आय लव्ह कराड आहे का नाही त्याच्या बराबरच समोर रस्त्याच्या पलीकडे हे डायग्नोपिन सेंटर आहे.